2 मिनिटांसाठी त्या ठेकेदाराला इथं का नाही बोलू राहिले एवढं सांगा. तुम्ही त्याच्यात गुंतलेले आहे का? म्हणजे तो बोर्ड काढा आणि शासकीय पद्धतीने म्हणजे नगरपालिका कालचा जो अनधिकृत बोर्ड लागलेला आहे तुझं काय करणार किती वाजेपर्यंत काढणार? जे संविधानिक पदावर बसलेले ना हे पदाची हिशोबाने तुमची करा उगाच काय उरायला. कोपरगाव नगर परिषदेतील विकास कामांच्या भूमिपूजनावरून वाद निर्माण झाला असून संबंधित कामाचे भूमिपूजन प्रोटोकॉल न पाळता करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक राहुल शिरसाट यांनी केला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन सोपवत भूमिपूजन नगरसेवकांच्या हस्ते करण्याची मागणी केली आहे. काल 15 फेब्रुवारी रोजी संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांच्या हस्ते सदर ओपन स्पेस संरक्षण भिंत कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की प्रभाग क्रमांक 2 मधील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ओपन स्पेस संरक्षण भिंत बांधकामासाठी सुमारे 22,08,000 रुपयांचा निधी आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे. तथापि दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित कामाचे भूमिपूजन नगर परिषदेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत प्रोटोकॉल न पाळता करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर भूमिपूजन अनधिकृत झाल्यामुळे ते तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी नगरसेवक शिरसाट यांनी आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाधिकारी यांनी केला आहे. या प्रकरणामुळे नगर परिषदेमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काल रविवार दिनांक 25 कालची तारीख होती 15/2/2026 रोजी काल प्रभाग क्रमांक 2 या ठिकाणी एक उद्घाटन झालं होतं. सदरील उद्घाटनासाठी आम्ही पाठपुरावा आमदार साहेबांकडे वारंवार केलेला होता. आमदार साहेबांना तो ओपन स्पेस होता त्याचं सुशोभीकरणासाठी आम्ही वॉल कंपाऊंड सांगितली होती. वॉल कंपाऊंडचं आमदार साहेबांनी त्यावेळेला प्रशासन राज होता, ही इलेक्शन पूर्वीची गोष्ट होती. प्रशासन राज असताना आमदार साहेबांनी तात्काळ जो निधी मंजूर केला आणि त्याला महाराष्ट्र सुवर्ण नगरोत्थानमधून हा निधी आपल्याला मिळालेला होता. तर काल ज्या वेळेला मी घरी जेवायला गेलो त्यावेळेला मला घराच्या बाहेर गर्दी दिसली. कसली गर्दी म्हणून मी तिथं बाहेर गेलो, तिथं उद्घाटन चालू होतं. मी म्हटलं कसलं उद्घाटन आहे काय, तर त्यावेळेला मला हे सगळं दिसलं. तर काल मी तिथं मग आमचे जे नगरपालिकेचे अधिकारी त्यांना सगळ्यांना फोन केला, बाबा तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही तिथले स्थानिक नगरसेवक आहे, आम्हाला काही तुम्ही काही बोलले नाही का काही नाही. मग ते म्हणे भाऊ आम्हाला पण काही कल्पना नाही म्हणे, हा उद्घाटन कसलं चालू आहे काय आम्हाला माहीत नाही. मग सदर ठेकेदाराला मी ज्यावेळेला फोन केला तर ठेकेदार म्हणे मला नगरपालिकेचे जे इंजिनियर आहे त्यांनीच मला ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्यांनीच मला सगळं मोठे साहेब आहे यांनी जे सगळं डिझाईन जी आहे बोर्डची ती पण मला नगरपालिकेनेच दिलेली आहे. मग ज्या वेळेला मी मोठ्या साहेबांना विचारलं बा तो ठेकेदार तुमचं नाव सांगतोय, त्यावेळेला तो बोर्ड आम्ही आज नगरपालिकेमध्ये आलो असता CO साहेब आज नव्हते, पापडीवाल साहेब त्यांना आम्ही विचारलं की बाबा हे असं काय झालं, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अशा प्रकारचं कुठलंही उद्घाटन झालेलं नाही आणि नगरपालिकेला त्याला जबाबदार नाही असं त्यांनी ठामपणे सांगितलं. आणि जो अनधिकृत तो फ्लेक्स होता तो फ्लेक्स काढण्याबाबत आम्ही त्यांना वारंवार सांगत होतो, फ्लेक्स आज तिथून निघालेला आहे. तर त्या संदर्भात पुढची जी तारीख आहे आम्हाला त्यांनी लवकरात लवकर कळवावी, म्हणजे आम्हाला ते स्थानिक जे लोक असतात रहिवासी असतात त्यांच्यासाठी जो आपण ओपन स्पेस वापरणार आहोत किंवा डेव्हलप करणार आहोत त्या लोकांना ती गोष्ट समजली पाहिजे की बा असं आपण इथं काम करतो आहे. एवढंच आमचं मागणं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं का लोकांच्या तिथं छोट्या छोट्या गरजा आहे, ढापे असू इतर लाईट्स असू जे आम्ही वारंवार फोन करतो, घंटागाडी असू त्या भागामध्ये येत नाही. इतर सामान्य लोकांच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत त्या होणं खूप गरजेचं आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही ह्या गरजा पूर्ण होत नाहीये. तर हेच आम्ही दर्शन आणून देण्याकरता आलो होतो सगळेजण. तर प्रोटोकॉलनुसार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे स्थानिक नगरसेवक आहे ते नगरसेवकांना तुम्ही या गोष्टीची कल्पना द्या की बा असं आम्ही उद्घाटन करतो आहोत, यांना विश्वासात घ्या. आम्ही विकास कामाला आमचा विरोध नाही, कारण आमच्या नेत्याची आम्हाला शिकवण आहे का विकास कामाला विरोध करायचा नाही, विकासाच्या कामाबरोबरच आपण उभं राहायचं. त्या अनुषंगाने माझी नगरपालिकेला विनंती आहे, नगराध्यक्ष साहेबांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी आम्हाला विश्वासात घ्या आणि कामाला आम्हाला बरोबर घ्या, आम्ही तुमच्या बरोबर सदैव राहू. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी
या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.